या देवाला दारू चढवली जाते, तर आम्ही ही बघा घेतलेली आहे। हर 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 भोले बाबाला आम्ही अमृत। तर भैरवनाथाचा तुम्हाला बुलावा आला नसेल तर आपल्या व्हिडिओमध्येच भैरवनाथाचं दर्शन घ्या, लवकरच तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि उज्जैनला यायची संधी लवकरच तुम्हाला प्राप्त होईल। हो नक्की YouTube चॅनल आलाय। भारत माता की भारत माता की तुझे देवलाचा कल सुग आहे, तुझं चमचम करतय गो। Come to Dubai। नमस्कार मंडळी, मी सतीश म्हात्रे, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। तर मी आत्ता आलेलो आहे उज्जैनमध्ये। तर उज्जैनमध्ये आपल्याला भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे, तर भैरवनाथाच्या दर्शनासाठी आलेलो आहे। तर इथल्या देवाची स्पेशालिटी आहे की ह्या देवाला दारू चढवली जाते, तर आम्ही ही बघा घेतलेली आहे। ही बघा दारू चढवणार थोडी, ही सर्वांनीच प्रसाद घेतलेली आहे। तर ही आम्ही भैरव बाबाला चढवणार आहोत। आणि प्रत्येक टपरीमध्ये सुद्धा प्रसादामध्ये तुम्हाला दारू दिली जाईल। हे बघा प्रत्येक ठिकाणी तिथं दारू दिली जाते आणि देवाला सुद्धा दारू दिली जाते। तर इथं भैरवनाथाचा परिसर बघा आणि या देवाला दारू दिली जाते। तर या देवाचं दर्शन सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन। तर इथं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे की मोबाईल व्हिडिओ करण्यासाठी परमिशन नाही, तरी मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा। दीपमाल आहे नाही हो। हर 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 भोले बाबाला आम्ही हे बघा दारू पाषाण आहे, अमृत तर थोडी आम्ही चढवणार। बघा व्हिडिओला तर परमिशन नाही, तरी पण मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा। बघा तर मित्रांनो, भैरवनाथाचा तुम्हाला बुलावा आला नसेल तर आपल्या व्हिडिओमध्येच भैरवनाथाचं दर्शन घ्या, लवकरच तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि उज्जैनला यायची संधी लवकरच तुम्हाला प्राप्त होईल। गर्दीमुळे काही जमलं नाही, तर भरपूर गर्दी असल्यामुळे तिथं दारू चढवायला काय भेटलेले, तर आम्ही आता मंदिराच्या पाठीमागच देतो। ही बघा मुंबई डोंबिवलीवरून आलेली आहेत, आम्हाला इथंच भेटली। जय महाकाल, जय महाकाल, जय काल भैरव। तर आपल्याला ट्रिपला जी गाडी होती ती गाडी कशी आहे ती मला दाखवतो। ही बघा गाडी लावते आता। तर सिटिंगची व्यवस्था कशी आहे बघा, एक नंबर, मस्त आहे ना आपली। ही बघा माणसं झोपलीत आता। स्लीपर बस आहे, सगळं काढा बाहेर, पण गाडी थांबणार नाही 4 तास। बघा उसका फोन छीनने लगे, ऑटो से गिरी और उससे बघा काकांनी चकली दिली खायला आणि काल पण लाडू दिले होते। ही बघा कोण कोण आहेत, इंदोर होता अधिकारी हो विसरलो लागेल।
स्लीपर बस आहे आमची. आणि बघा कोण कोण आहेत आमच्या बसमध्ये. लागला नाही दोघी पण हायकर बघा कोण कोण आहेत. काय ते पिशवी दे अंगा. एक मिनिट. हाय ओळख ठेवा हा आमची. हो नक्की. चार्जिंग चालू करायला सांग. युट्यूब चॅनल आहे. कोण कोण आहेत ती समजली पाहिजे ना आपले. हो रे. मग आणि हो प्राजक्ताताई खाली टाका दया. आपला व्लॉग एंडिंग होईल आता. आता फक्त डान्स येईल. कोण कोण आहे ते दिसला पाहिजे ना. हो पाहिजे ना. सतीश म्हात्रे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हो नक्की. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत मध्य प्रदेशमध्ये भारत माता मंदिर बघायला. मी तुम्हाला दाखवतो. भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की. तुझे देवलाचा कलसुग आहे तुझा चमचम करतय गो. तुझे देवलाचा कलसुग आहे तुझा चमचम करतय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. भक्ती येते तुझे पालखीला आई तुझा मानपान घेऊन. पोर नाचती तुझे पालखीला आई तुझा उदो उदो करून. नाचती तुझे पालखीला आई तुझा उदो उदो करून. पोर नाचती तुझे पालखीला आई तुझा उदो उदो करून. चंदनी पालुकी पाना फुलांनी सजवा गो. चंदनी पालुकी पाना फुलांनी सजवा गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. आई आलो मी पालू किल्लान आई तुझा सोहळा सजतोय गो. न बघत तुझ्या नावानं घाट चढतई आई तुझ्या भेटीला गो येतई. बघत तुझ्या नावानं घाट चढतई आई तुझ्या भेटीला गो येतई. तुझ्या नावानं घाट चढतई आई तुझ्या भेटीला गो येतई. फक्त तुझ्या नावानं घाट चढतई आई तुझ्या भेटीला गो येतई.
गाडीमध्येच भेल बनवलेली आहे बघा. भेळवाले आलेले आहे. ऑर्डर करा. बनवणारी माणसं अधिकारी ब्रदर्स. अधिकारी ब्रदर्स. किती जणांना पुढे पूर्ण गाडी हा म्हणजे काय पुरायलाच पाहिजे काय इकडे बघा भोंगी बनवली आहे. घेण्यासाठी. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा आपल्या पाठीमागे तो भैरवनाथाचं मंदिर आहे. तर चला बाय.